ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गळीत हंगामातील थकीत एफआरपी अखेर वारसांच्या खात्यावर। मानसिंग खोराटे। अथर्व दौलत कारखान्याचा दिलासादायक निर्णय। चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व इंटरट्रेड शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून सन 2010-11 गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मयत वारसांची तब्बल 2 कोटी रुपयांची थकीत एफआरपी न्याय व परतावा दर रक्कम अखेर अदा करण्यात आली आहे। कारखाना प्रशासन हलकर्णी यांच्याकडून वारसांची अधिकृत पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम संबंधित वारसांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। या संदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वारसांनी यापूर्वी तहसीलदार तसेच कारखाना प्रशासनाकडे निवेदन सादर केलं होतं। सन 2010-2011 या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम इतर शेतकऱ्यांना देण्यात आली असताना काही मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अद्यापही रक्कम मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते। या तक्रारीची दखल घेत कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यवस्थापनाकडून आवश्यक कागदपत्रे व माहितीची सखोल पडताळणी करून थकीत एफआरपी अदा करण्याचे निर्देश दिले। यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक व तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत मयत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बिलाबाबत प्रश्न उपस्थित झाला होता। सुरुवातीपासूनच कायदेशीर वारसांना ऊस बिले अदा करण्याची तयारी अथर्व दौलत प्रशासनाने दर्शवली होती। त्यानुसार वारसांच्या मागणीनुसार आणि पडताळणीनंतर थकीत एफआरपीची रक्कम थेट संबंधित वारसांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी दिली। कारखाना प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत असून या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे। अथर्व दौलत प्रशासनाने यापूर्वीही विहित मुदतीत ऊस उत्पादकांची बिले तसेच कामगारांची देणी वेळेवर अदा केली असून सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।